मोदींच्या प्रतिमेवर निवडणूक लढवण्याचं यांच्या अंगलट आलेलं आहे। नरेंद्र मोदी आता आमच्या सभेला पाठवू नका असं भाजपचेच कार्यकर्ते आणि नेते त्यांना सांगत आहेत। एक जाणकार नेता यांनी उभा केलाय दुसऱ्या पक्षातून घेऊन, त्यांनी सांगितलं की आम्हाला नरेंद्र मोदी नको प्रचारासाठी, कारण की खोटं बोलतात, हे काहीही बोलतात, जिभेला येईल तसं बोलतात आणि त्याच्यामुळे आमचे मतं कमी होतात। ही नरेंद्र मोदींची आजची अवकात झालेली आहे। आपण लक्षात घ्या की न झोपता सतत देशासाठी काम करतो असंही सांगतात। हे झोपतच नाही असं म्हणतात, कारण की यांनी असं ऐकलं की पंडित नेहरू कमीत कमी झोपून देशासाठी काम करायचे। हे झोपतच नाही असं याचं म्हणणं आहे, 2-3 तास झोप घेतात। आज या सगळ्यांना इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, याच्यानंतर एक तर नक्की ठरवा की आपल्याला नैसर्गिकपणे रात्री झोपणारा नेता पाहिजे। जे झोपत नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं, ज्यांची पूर्ण झोप होत नाही ते विचार करू शकत नाही, ज्यांची झोप होत नाही ते रागीट होतात, ते द्वेषपूर्ण वागतात। आणि नरेंद्र मोदी यांची अनेक वर्ष झोप न झालेली असल्यामुळे आता यांना आराम देण्याची गरज आहे। हे झोपले पाहिजे आणि आपण यांना झोपवलं पाहिजे। संसदेच्या पायऱ्यांवर हे डोकं ठेवून प्रवेश केला होता यांनी, हे लक्षात घ्या। भारत देश भावनाशील आहे, आपण भावनाशील झालो की काय माणूस आहे, संसदेच्या पायऱ्यावर डोकं ठेवून प्रवेश केला। परंतु नंतर लक्षात आलं की ही यांची प्रवृत्ती आणि संस्कृती आहे। जेव्हा नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना मारलं होतं तेव्हा सुद्धा त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून नंतर गोळ्या घातल्या होत्या। नरेंद्र मोदी हे संसदेला आज उद्ध्वस्त करत आहेत आणि संविधानावर गोळ्या झाडत आहेत, त्यामुळे यांना आता झोपवायलाच पाहिजे। शेवटचे 2-3 मुद्दे मी मांडतो आणि थांबतो। भारतीय संविधानामध्ये अनेकदा बदल झालेले आहेत, त्याला सुधारणा असं म्हणतात। हे म्हणतात की पंडित नेहरूंनी बदल केले नाही का, राजीव गांधींनी बदल केले नाही का, सगळ्या पंतप्रधानांनी बदल केले, त्याला कायदेविषयक सुधारणा असं म्हणतात। कारण की भारतीय संविधानातल्या 368 नुसार असे बदल लोकांच्या उपयोगासाठी करायचे असतात। यांना मूलभूत हक्क काढून घ्यायचे आहे, यांना राज्यपालांचे हक्क वाढवून द्यायचे आहे, यांना सरकार सगळं नष्ट करून आपल्यासाठी सगळे अधिकार तयार करायचे आहे। हे संविधान बदलणं चालणार नाही, हे नरेंद्र मोदींना सांगायला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान ठरेल जर नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून दिलं तर। आणि त्यामुळे स्वच्छ भारत अभियान हे राबवतात असं सांगतात। स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी गाडगे महाराजांशी मनाची स्वच्छता पाहिजे। यांचं मन स्वच्छ नाही, यांचं डोकं स्वच्छ नाही। नरेंद्र मोदी हे स्वच्छतावादी नाहीत, ते तुच्छतावादी आहेत, हे लक्षात घ्या। आणि त्यामुळे अशा माणसाला पुन्हा निवडून द्यायचं नाही, याच्याबद्दल आपण नक्की केलं पाहिजे। त्यांनी एक तुमच्या इथला उमेदवार दिलाय मुंबईतून, आमच्या क्षेत्रातला वकील असलेला। मुंबईतले लोक ते पार्सल परत पाठवणार आहे, तुम्ही लक्षात घ्या। असे लोक तुम्ही जिथं ते खोटारडे आहेत, खोट्याच्या आधारावर जे वकिली करतात आणि विशेष म्हणून सगळीकडे मिरवतात, त्यांना महाराष्ट्र सुद्धा पाडणार आहे। आम्ही ओळखलेलं आहे त्यांना। आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे भांग केलेले, अत्यंत चांगले कपडे घातलेले, आकृती सुंदर असलेले पण कृती विकृत असलेले नेते आहेत। आणि त्यामुळे यांना पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे। मी जास्त वेळ बोलत नाही, उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेला आहात, पण महाविकास आघाडीला इथे मत दिलं पाहिजे। कारण की हे उद्धव बाळासाहेब ठाकरे एका चट्टानप्रमाणे उभे आहेत या सगळ्या अन्यायाविरुद्ध, या सगळ्या जुलमाविरुद्ध। आणि मानसिक त्रास सहन करून हा माणूस उभा आहे नरेंद्र मोदींशी फाईट करण्यासाठी। आणि त्यामुळे सगळ्यांनी यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे। आणि एक दुसरा माणूस भारतात आहे, राहुल गांधी, त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।